चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथील ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यात 27 जोडपी झाली विवाहबद्ध। नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था नांदेड अंतर्गत दिनांक 24 मे 2024 वार शुक्रवार रोजी ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये एकूण 27 जोडपे विवाहबद्ध झाले। हे ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे दुसरे वर्ष होते। गेल्या वर्षी एकूण 19 जोडपी विवाहबद्ध झाली होती। हा विवाह मेळावा इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। येणाऱ्या वर्षामध्ये देखील अशा प्रकारच्या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन केल्या जाईल असे इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। या विवाह मेळाव्याला धर्मगुरू, मान्यवर मंडळी तसेच बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। आम्ही सर्वप्रथम प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादित नांदेड ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड 2024 रोजी संपन्न होत आहे। मागील सुद्धा गेल्या वर्षी अशाच प्रकारचा महिलांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन एक भव्य दिव्य ऐतिहासिक हा सामूहिक बौद्ध विवाह सोहळा घेतलेला होता। तेव्हा 19 जोडपे सहभागी झालेले होते। हे प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्थेचं मोठं यश आहे। या वर्षी 2024 मध्ये 27 जोडप्यांनी सहभाग घेतला आणि ते परिणयबद्ध झालेले आहेत। या कार्यक्रमाचे संयोजक मार्गदर्शक सन्माननीय सुनील भरणे सर, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे सर आणि उपाध्यक्ष संघरत्न सोनसळे, सचिव हिरामन भगत, कोषाध्यक्ष कोंडीबा वासाटे, सहसचिव अभियंता भीमरावजी धनसकर आणि सर्व महिला त्यांची सर्व टीम, या टीमला मी धन्यवाद या ठिकाणावर देतोय। अशाच प्रकारे हा सामूहिक विवाह सोहळा होणं गरजेचं आहे। जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना सुद्धा या जोडप्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था सातत्यानं करत आहे। व्यर्थ खर्च टाळावा आणि कुठल्याही प्रकारचा डामडोल न करता आपण पैसा वाचवून अशा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपले मंगल परिणय विधी संपन्न करावेत। मी विशेष करून कार्यक्रमाचे उद्घाटक होते संत बाबा बलविंदर सिंह हमारे खास मित्र मौलाना नूरुल्लाह हसमी अकबर, इनकी खास उपस्थिति यहाँ पर रही है। आशीर्वाद के तौर पर वो उपस्थित रहे, मैं उनका भी शुक्रगुजार यहाँ पर रहता हूँ और सभी के लिए मंगल कामना करता हूँ। सबका धन्यवाद, सबको मंगल आशीर्वाद। जय भीम, जय मीम। आज यहाँ पर 24 तारीख 5वां महीना 2024 को प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था मर्यादा के जरिए एक बड़ा अजीमुशान प्रोग्राम हुआ है, बुद्ध विवाह मेळावा, जिसमें तकरीबन 27 जोड़ों ने नई जिंदगी गुजारने का काम किया है, नई जिंदगी की शुरुआत का काम किया है। और यहाँ पर आज जितने भी धर्मगुरु आए थे, बाबा बलविंदर सिंह जी सिख धर्मगुरु, भदनत पय्यो बुद्धि थेरो बुद्ध धर्मगुरु, मौलाना नूरुल हसनैन इकबारी मुस्लिम धर्मगुरु यानी मैं, गंगाधर महाराज हिंदू धर्मगुरु, और महिला मंडल के जितने भी हमारे बहनें माता आई हैं, जिला कलेक्टर अभिजीत रावत, जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे, बिलखसूस यहाँ पर जितने भी लोग आए हैं, मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ। खुदा से दुआ करता हूँ कि प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था, तकरीबन ये इसका दूसरा साल है बुद्ध मेळावे का, आने वाले साल भी इस तरीके से ज्यादा से ज्यादा जोड़े शादी के संबंध में बने रहे। या मेळाव्याचा अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे आज या विवाह मेळाव्यामध्ये एकूण 27 जोडपे या विवाह मेळाव्यामध्ये विवाहबद्ध झालेले आहेत। आणि या विवाहासाठी ही काही कोणती सामाजिक संघटना नाही किंवा राजकीय संघटना नाही, काही आंबेडकरवादी लोकांनी मिळून हा केलेला एक संघ आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून आणि दानदात्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झालेला आहे। आणि यासाठी आमचे मार्गदर्शक सुनील भरणे असो आणि आदरणीय आमचे भंतेजी पय्या बोधीजी यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे। त्या मार्गदर्शनाखाली भंतेजींनी सर्व धर्माचे धर्मगुरूंना इथं त्यांच्या आग्रहावरून या सर्वांनी धर्मगुरू इथं पाचारण झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या प्रसंगी आशीर्वाद दिलेला आहे। आणि आम्ही जोडप्यांना कपडे रूपी भेट दिलेली आहे, त्यांना चांदीचे दागिने दिलेले आहेत आणि काही ज्या महिला आहेत दानशूर
त्या दानशूर महिलाच्या वतीने कुकर दिलेला आहे प्रत्येकाला. काही ते यांनी शीख धर्माधरूंनी सुद्धा काही त्यांना गिफ्ट दिलेली आहे. आणि या माध्यमातून माझ्या आणि टीमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि या नवनीत जोडप्यांना मी शुभ आशीर्वाद देतो आणि ते सुखा समाधानानं आणतो. ते आमचं दुसरं वर्ष आहे. 2025 मध्ये सुद्धा आम्ही विवाहाचं आयोजन करणार आहोत. तेही मोठ्या प्रमाणात होईल. एक जवळजवळ 50 जोडपे तरी त्यावेळेस विवाहबद्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे. जय भीम, जय भारत. आज आम्ही नांदेडमध्ये भव्य दिव्य असा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. सर्व महिलांनी आम्ही उन्हातानात सर्व नांदेडमध्ये फिरले आहोत आणि हे वेळेची बचत आणि सर्वांच्या अवघ्या वेळेसाठी आम्ही सर्वांनी त्याचं मार्गदर्शन करीत आहोत. असे दरवर्षी आपल्या नांदेडमध्ये मेळावे आहेत आणि सर्व वरवधूंच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला सर्वांनी असं सहकार्य करावं